करवीर तालुक्यातील देवाळी इथली 2 बंद घरं आणि एका दूध संस्थेचं कार्यालय फोडून चोरट्यांनी दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे 2,11,000चा ऐवज चोरून नेला। याबाबतची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली आहे। चोरट्यांनी आजूबाजूच्या घरांना कड्या घालून एकाच वेळी 3 ठिकाणी चोरी केल्यानं नागरिकात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। करवीर तालुक्यातील देवाळी इथं सुमन शहाजी पाटील राहतात। 2 दिवसांपूर्वी त्या त्यांच्या कुटुंबियांसह बाहेरगावी गेल्या होत्या। या दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचं कुलूप तोडून घरात प्रवेश केला। त्यांनी घरातील कपाट फोडून त्यातील 2 तोळ्याच्या सोन्याचा लप्पा, कानवेल, कुड्या आणि झुबे चोरून नेले। याच वेळी चोरट्यांनी या परिसरातील यशवंत दूध संस्थेचं कुलूप तोडून इथली 6,000ची रोकड चोरली। या पाठोपाठ त्यांनी या परिसरातील विजया सर्जेराव पाटील यांच्या बंद घराच्या दरवाजाचं कुलूप तोडून त्यांच्या घरातील 20,000ची रक्कम चोरून नेली। चोरट्यांनी या परिसरातील आजूबाजूच्या सर्व घरांच्या दरवाजांच्या कड्या बाहेरून लावून एकाच वेळी 3 ठिकाणचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे 2,11,500 रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचं स्पष्ट झालंय। या चोरीच्या घटनामुळे देवाळी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले। या प्रकरणी सुमन शहाजी पाटील यांनी करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे।